एवढा सारा पसारा बघून तुम्हालाही टेन्शन आलं असेल ना, मलाही टेन्शन आलं होतं. पण करणार काय, स्वच्छता तर करावीच लागेल. हप्त्याला डीप क्लिनिंग करून घेते मी. खूप घाण झालेला होता हा रॅक, त्यामुळे डबे वगैरे काढून साफ करून घेतले आणि तो रॅकही क्लीन करून घेतला. त्यानंतर मग आज म्हणलं इडली वगैरे करून घ्यावी. खूप दिवस झाले होते इडली बनवून, त्यामुळे काय राशनचे तांदूळ स्वच्छ करून घेतले आणि भिजायला टाकले. 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी आणि 1 वाटी त्याच वाटीने उडद डाळ घेतलेली आहे. थोडेसे मेथी दाणे टाकलेले आहेत तांदळात भिजवायला आणि दिवसभर ते भिजू देऊन ठेवले. त्यानंतर थंडगार असं ज्यूस वगैरे पिलं जेवण झाल्यानंतर आणि अंगूर आणले होते, तेही मस्त एन्जॉय केले. आणि आज छोटासा कार्यक्रम होता, त्यासाठी मला थोडं बाहेर जायचं होतं. छोट्या बाळाचा बर्थडे होता, त्या बाळासाठी काहीतरी घेण्यासाठी मी बाहेर निघाले. ट्रॅफिक जाम होती खूप, त्यामुळे थोडा लेट झाला आणि त्यानंतर मग निघालो. आणि जिथं गेले ना बाळासाठी काही घेण्यासाठी, तिथं काही पसंत आलं नाही मला. बघितलं थोडंसं आणि तिथून मग निघाले आणि दुसरीकडे घेतले. असंच होतं माझ्यासोबत, जिथं मी गेले ना तिथं मला कधीच काही भेटत नाही. मला 2-3 दुकान फिरावंच लागतात. त्यानंतर मी तिकडून आले आणि मग बाहेर जायचं होतं म्हणून ते तांदूळ भिजत घातलेले इडलीसाठी ते बारीक करून घेतले मिक्सरला आणि त्यामध्ये मी थोडेसे पोहेही टाकलेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे इडली करून बघा, खूप छान अशा प्रकारे होते. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला इडली कशी बनली हे दाखवेन. छान असं बारीक करून घेतले मी डाळीचं पीठ पण आणि तांदळाचं पीठ पण आणि त्यामध्ये पोहेही टाकलेले आहेत. त्यानंतर हे मी फर्मेंट व्हायला ठेवून दिलेलं आहे रात्रभर. त्यामध्ये थोडासा मी खायचा सोडा टाकलेला आहे आणि असं हे सगळं मिक्स करून छानपैकी झाकून ठेवलेलं आहे. तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन की हे पीठ कसं झालं फर्मेंट आणि इडल्याही कशा झाल्यात हे दाखवेन. ते सगळं करून झाल्यानंतर मी वरती आले आणि बड्डेला जाण्यासाठी तयार झालेली आहे. मी छान अशी साडी वेअर केलेली आहे, थोडासा मेकअप वगैरे केलेला आहे आणि मस्त अशी तयार होऊन मी निघाली आहे आत्ता बड्डेसाठी. आज काय स्वयंपाक बनवायचा नव्हता मला, त्यामुळे काय स्वयंपाक बनवलेला नाही. आणि त्यानंतर बड्डेला गेलो आणि केक वगैरे कट केला, बाळाला शुभेच्छा दिल्या, गिफ्ट्स दिले आणि आजचा दिवस माझा असा होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.